आज चेरापुंजीहून चेकआउट करून एका छानशा छोट्या खेड्यात निघालो. पॉप्युलर साईटसीइंगची ठिकाणं असतातच, पण ह्या निसर्गात थोडा वेळ निवांत राहावं, रमावं, तिथल्या लोकांच्या चालीरीती, डेली रूटीन थोडं समजून घ्यावं, ह्या दृष्टीने या गावाबद्दल उत्सुकता होती. तर आज अशा नॉनस्ट्रॉइन नावाच्या गावाला जायचं होतं. तिथे 1 नाईट स्टे होता. ब्रेकफास्ट करून निघालो. कालच्या साईटसीइंगमधलं गार्डन ऑफ केव्ज हा मस्ट व्हिजिट स्पॉट राहिला होता. तिथे पहिल्यांदा जायचं आणि मग पुढे नॉनस्ट्रॉइंगला असा प्लॅन होता. गार्डन ऑफ केव्ज तसं जवळच होतं, लगेचच पोचलो. हे ठिकाण म्हणजे कमाल. कमाल म्हणजे निसर्ग, सौंदर्य, युनिकनेस वगैरे नेहमीचंच, पण इथल्या लोकांनी या स्पॉटचा जो काही डेव्हलप केला आहे त्याला तोड नाही. म्हणजे अगदी जवळजवळ असे थोड्या थोड्या उतारावर काही केव्ज आणि धबधबे तयार झालेत. त्या सगळ्याला एका रूटनी कनेक्ट केलं आहे. एंट्रन्सपासूनच सगळीकडे दिशा दाखवणारे फलक आणि सांगायला प्रत्यक्ष माणसं उभी आहेत. गार्डन ऑफ केव्ज हा कन्सेप्टच इतका अफलातून आहे. एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जाताना व्यवस्थित पायवाट आहेत, साईडला रेलिंग्स, गरज असेल तशा पायऱ्या आणि पूलसुद्धा. आश्चर्य म्हणजे हे लोक निसर्गाशी इतके एकरूप झाले की कनेक्टिंग पाथवेज वगैरेचं इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे तिथल्या लोकली अवेलेबल मटेरियल्स वापरून केलं आहे. कुठेही सिमेंट, विटा, कॉन्क्रीट असं काहीही नाही. बांबूनी तयार केलेले पूल किंवा पायऱ्या, जिने ह्याचं लाईफ कम्पॅरेटिव्हली नक्कीच कमी. ते करायला कष्ट आणि वेळ पण जास्त. 1-2 ठिकाणी जुने पूल, जिने हे सुद्धा आम्हाला दिसले, पण ते वापरासाठी बंद केले होते आणि त्याऐवजी ऑलरेडी नवीन रूट्स बांधून वापरासाठी तयार होते. एकंदरीतच हे गार्डन ऑफ केव्जमधला फेरफटका वॉज अन एक्सपिरियन्स इन इटसेल्फ. मार्वलस. आता सुरू झाली जर्नी टुवर्ड्स नॉनस्ट्रॉइंग. तसं बऱ्यापैकी वेळेत पोचू असं वाटलं, म्हणून उद्याचा एखादा साईटसीइंग आजच कव्हर करायचं का, तेवढंच उद्या जरा निवांतपणा मिळेल असं ठरलं. कायलाना रॉक म्हणून एक भला मोठा खडक आहे, तिथे ऑन द वे जाऊया असं ठरलं. चेरापुंजी आणि शिलाँग हे निसर्गसंपन्न शहरं आहेतच, पण ही शहरं झाली. नॉनस्ट्रॉइंगच्या फाट्याला गाडी आत वळवली आणि मेघालयला स्कॉटलंड ऑफ ईस्ट असं का म्हणतात याचं प्रत्यंतर आलं. इतका सुंदर लँडस्केप, दूर दूरपर्यंत हिरवागार वेल्वेट पांघरल्यासारखे पहाड, दऱ्या आणि मोकळी पठारं. मध्ये मध्ये त्या बॅकग्राऊंडला शोभतील अशी सुंदर रंगीत घरं आणि फुलबागा. थोड्याच वेळात कायलाना रॉकला पोचलो. जर्नी इज ब्युटिफुल दॅन द ॲक्च्युअल डेस्टिनेशन हे सिद्ध करण्यासाठीच या ठिकाणाचं प्रयोजन होतं. रॉक दिसत होता, पण जायला वाट कुठून आहे हे तितकं क्लिअर नव्हतं. बाकी टुरिस्ट पण कोणीच नव्हते. तर साधारण वर जाण्यासारखी जी वाट दिसत होती तिथून निघालो. हे चढण तसं थोडं कठीण होतं, पण इथपर्यंत आलो आहे तर वर नक्की काय हे पाहायची उत्सुकता पुढे जायला प्रवृत्त करत होती. फार उंच असं नव्हतं. 10-1 मिनटात वर पोचलो. वर व्ह्यू पॉईंट आहे. खालचं विहंगम दृश्य पाहिलं, फोटोज झाले आणि खाली उतरलो. साईटसीइंग आज पूर्ण करून शेवटी नॉनस्ट्रॉइंगला निघालो. पोचायला ऑलमोस्ट रात्र झाली. आता सकाळी उठून टेरेसमधनं व्ह्यू काय हे बघायचं. या विचारातच जेवण करून मस्त ताणून दिली.